आज मॅडम जानू बस्तीकर आले. गुडघ्यांची झीज झाली म्हणून आपल्याकडे पेशंट आले होते. बरेच महिन्यापासून त्रास आहे. ॲक्च्युली ते म्हणतात 3 महिन्यापासून त्रास आहे, पण हा त्यांचा पाय फोल्ड होत नाही, पाठीमागं जातच नाही पाय. पूर्ण गुडघा मोडता येत नाही ना तुम्हाला? हो, मोडता येत नाही. आणि बसायच्या वेळेस त्रास होतो का? हो, खूप त्रास होतो. बसता येत नाही. बसताच येत नाही का? मग हा एक पंचकर्माचा प्रकार आहे. याला आपण जानू बस्ती म्हणतो. जानू म्हणजे गुडघा. सूज असताना नाही करत आपण हा. पहिले सूज कमी करतो आपण पेशंटची आणि एक्सरे बघतो आपण गुडघ्यामध्ये काही झीज झाली आहे का, कुठं लिगामेंट टेअर झाले का MRIमध्ये. तर तसं काही वाटत नाही टेअरचं, पण झीज झालेली आहे. चालताना पण वाचतो, कटकट आवाज येतो गुडघ्याचा नेहमी. येतो का नाही? येतो. आणि यांना मार लागला होता त्या डाव्या गुडघ्याला. तर गुडघे दुखायचे कारणं बरेच असू शकतात. मार लागणं, झीज होणं, त्याच्यातलं 1-2 कारण आहेत. यांना वात पण आहे थोडासा, पण होऊन जाईल, ही पूर्णपणे नीट होऊन जाईल. थेरपी केलं काय औषधांनी. आपण ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो आहे. पंचकर्माचाच एक प्रकार आहे. ठीक एवढा बस ना. पूर्ण नसा मोकळ्या होतात बाबा. जी नस टाईट झालेली आहे ना तुमची, पाठीमागं जात नाही ना पाय तुमचा, टॉयलेटला बसता येत नाही ना खाली, मग त्याच्यासाठी नसा मोकळ्या होण्यासाठी. तुम्हाला वाटतं मला इथं दुखत त्रास इकडं पण आहे थोडाफार, तो मणक्यापासून त्रास आहे तुम्हाला ऍक्च्युली. 30 सेकंद देवाचं नाव घ्यायचं, काही होतं फुल श्वास. हा रक्तातला वाफ. आता डोळे उघडा, डोळे बंद नको. हे बघा, हे असे दोष निघतात. हे बघा इकडे बघा, काळं शुद्ध रक्त. हे निघायला पाहिजे. या मुळातून ट्रीटमेंट, खरी ट्रीटमेंट करू. शेप लागलं सांगा. सुवर्णशलक अग्निकर्म आहे. लागला लागला. 4 पॉईंट महत्वाचे असतात.